नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही घेऊन आलोय मोर पंख बॉर्डर रांगोळी। हो, हिंदू धर्मात मोराच्या पंखाला विशेष महत्त्व आहे। भगवान कृष्ण मोर पंखाला आपल्या मुकुटावर स्थान देत असतात। अशी मान्यता आहे की विना मोर पंख भगवान कृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते। आणि त्याशिवाय भगवान शिवचे पुत्र कार्तिकेय, देवी सरस्वती, इंद्रदेव यांचेही वाहन मोर आहे। इतकंच नाही तर अनेक ग्रंथ मोर पंखाने लिहिण्यात आले आहेत। वास्तुशास्त्रात, ज्योतिषशास्त्रात मोर पंखाच्या महत्त्वाबद्दल भरपूर काही सांगण्यात आलं आहे। अनेक लोक मोर पंखाला सजवण्यासाठी वापरतात। मोर पंख दिसायला अत्यंत सुंदर असतं, आपलं मन मोहून घेतं आणि म्हणूनच आपण वास्तुशास्त्रानुसार मोर पंख घरात ठेवणं हे देखील शुभ मानलं जातं। आणि आपण रांगोळीमधून सुद्धा मोर पंखाला नेहमीच काढत असतो। तर चला तर मग आज आम्ही घेऊन आलोय रेडीमेड मोर पंख रांगोळी। इथे मी 12 सेंटीमीटरची हाईट असलेला पेपर घेतला आणि त्याला फोल्ड केला। आता मला खरंच आयडिया नव्हती की किती मोठं पान असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, पण माझ्या उंबरठ्याला शोभेल असं, अगदीच आपल्या दाराला छान दिसेल असं हाईट मी घेतली, ती म्हणजे 12 सेंटीमीटर। फोल्ड केलं पानाला आणि पानाचा शेप दिला। जेव्हा तो शेप दिल्यानंतर मी कट करून घेतलं तेव्हा ते पान काहीसं असं दिसतंय। पेपरचं पान कट करून घेतल्यानंतर आपण घेणार आहोत OHP शीट। 100 मायक्रॉनची OHP शीट इथे मी घेतली आहे। मी नेहमी 175 मायक्रॉनची घेत असते, पण मार्केटमध्ये अवेलेबल नसल्यामुळे मला 100 मायक्रॉनची शीट घ्यावी लागते। पण 100 मायक्रॉनच्या शीटमध्ये बॉर्डर रांगोळीचा प्रकार, वेगवेगळा असा बेसचा प्रकार आपण नक्कीच करू शकतो। आणि इथे मी 100 मायक्रॉनची शीट घेऊन त्यावर आता बघा, मी इथे दाखवलं की प्रत्येक A4च्या OHP शीटवर किती मोरपंख बसले। आता मी इथे तुम्हाला जर जे ड्रॉ करून दाखवले तर जवळपास 4 मोरपंख एका OHP शीटवर बसलेले आहेत। आपलं मिश्रण बनवून घ्यायचं 50-50 समप्रमाणचं पाणी आणि फेविकॉल MRचं, आणि त्याला मिक्स करून ते अप्लाय केलं OHP शीटवर, रांगोळी टाकली। इथे मी थोडासा लाईट ग्रीन घेतला आहे, पण व्हिडिओमध्ये तो थोडा डार्क दिसतोय, पण लाईट ग्रीन, थोडा लाईट ग्रीन। तुम्ही खूप लाईट ग्रीन घेऊ शकता। तुम्हाला कोणत्या प्रकारची शेडिंग आवडते त्यानुसार घ्या। मी माझ्या रंगसंगती तुम्हाला दाखवू इच्छिते। तुम्हाला जर सेम टू सेम करायचे असेल तर यू फॉलो मी मोर। इथे बघा, मी पहिला लेअर लावून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित त्याला सुकवून दिलं होतं। तुम्हाला तर प्रोसिजर माहिती आहे। रांगोळी टाकल्यानंतर त्यावर पेपरने दाब द्यायचा, उरलेली रांगोळी झटकून काढायची आणि 15 ते 20 मिनिटं पहिला लेअर सुकवायला ठेवायचं आणि दुसरा लेअर अप्लाय करताना आपलं मिश्रण हळूहळू लावून घ्यायचं। आता इथे नेहमीप्रमाणे माझा मुलगाही इथे मला हेल्प करतोय। मी एका साईडला मिश्रण लावते आणि दुसऱ्या साईडला तो रांगोळी टाकतोय। फिलरने तुम्ही टाकू शकता, कारण मोठी डिझाईन आहे, मोठा पृष्ठभाग आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही फटाफट दुसरा लेअर लावू शकता। आता इथेही मी सेम ग्रीन कलरचा दोन्ही पूर्ण पानांवरती बेस लावून घेतला आहे। पहिलं तर माझ्या डोक्यात होतं की सगळे लेअर आपण एकाच वेळेला, जसं आपण नेहमी रांगोळी करतो तसं करावं, पण नाही, इथे मला थोडीशी वेगळी पद्धत वापरावी लागली, कारण मोरपंख हे ओव्हरऑल एका कलरमध्ये दिसतं आणि मला असं वाटत होतं की ते एकाच कलरमध्ये दिसावं पूर्णपणे। आता इथे पहा, तिसऱ्या वेळेला मी ग्लू लावते आणि तिसऱ्या वेळेला ग्लू लावल्यानंतर ह्या रांगोळीमध्ये ना एक वेगवेगळे लेअर चढत गेलेले, की आता मी ऑरेंजचा लेअर मारल्यानंतर मला असं वाटत होतं की पहिलं लाईट ग्रीन मारून घ्यावं मध्ये आणि नंतर ऑरेंज मारावं, पण नाही, तसं केलं असतं तर मग खूप मोठे मोठे लेअर आणि खूप जाडसर अशी लेअर आले असते। पण मी ह्या लेअरमध्येच दोन्ही कलर सायमल्टेनियसली मारून घ्यायचा विचार केला होता, ऑरेंज आणि लाईट ग्रीन। ह्यामध्ये अजून एक लाईट ग्रीन शेड घेतला। सो ऑरेंज एक बेस मारून घेतला अशा राऊंड शेपमध्ये, आणि त्याच्या अराउंड म्हणजे त्याच्या भोवती मी असे अगदी फील नाही करत आहे, आपण जसं चिमूटभर असं घेऊन जशी रांगोळी टाकतो अगदी तसं टाकत चालले, जेणेकरून एक लाईन्स यावे त्या लाईट ग्रीनचे। फील केल्याचा इफेक्ट नाही आला, अगदी लाईनचा इफेक्ट आला, म्हणजे जसं पीस कसं असं असे वेगवेगळे लाईन्स असतात त्याच्यामध्ये, आणि तसे लाईन्स मी त्या लाईट ग्रीनने द्यायचे प्रयत्न केला आहे। यासाठी मी कोणतीही डिझाईन, कोणताही व्हिडिओ रेफर केलेला नाही आहे, म्हणजे मला जसं सुचत गेलं आपण हे असं काही करू शकतो, आणि तसे हे प्रयत्न माझे सुरू आहेत। बघूया की रिझल्ट काय येतात।
आणि जसं असं एक लेअर संपला, म्हणजे हा लाईट ग्रीन आणि ऑरेंजचा जेव्हा मी लेअर मारला तेव्हा ते जराही रांगोळी पडली नाही. अगदी हलकासा ग्रीन पडला असेल तेवढाच, आणि ऑरेंजचा जराही पडला नाही जेव्हा मी तो झटकला. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी ग्लू त्याच्यानंतर टाकत गेले, एक राऊंड ब्लू स्काय ब्लूचा मारला आणि एक जांभळा कलर मी त्याच्यावरती असा गोल लावून रेडी केला. म्हणजे माझे सगळे जे एकदा आपण हे पूर्ण प्रोसिजर ह्या तिन्ही लेअरची आपण ह्या सगळ्या पानांवर मारून घेणार आहोत. आता सायमल्टेनियसली ना मी काय फक्त 4 मोरपंख नाही बनवले, टोटल मी 8 मोरपंख बनवले. आणि दुसरा OHV शीट, मला 2 OHV शीट लागले 8 मोरपंख बनवण्यासाठी. आता इथे तुम्ही पाहू शकता मी ना 2 ग्रीन कलर घेतले. आता जसं मी म्हणते की मी इथे काय केलं ना, आतल्या साईडला डार्क ग्रीन एक घेतला आणि डार्क ग्रीन आतल्या साईडला त्याचे स्ट्रोक्स दिले ब्रशने, जेणेकरून त्याचे जे पिसांचे ना डिफरन्शिएट दिसावे, पिसं वेगवेगळी दिसावी अशी. आणि त्याच्यामध्ये आतल्या साईडला स्ट्रोक दिल्यानंतर काहीसा बघा तुम्हाला दिसत असेल असा इफेक्ट आला मला. म्हणजे लाईट ग्रीन घेतलं त्याच्यानंतर आणि त्याच्यामध्ये आतून बाहेर स्ट्रोक्स दिले. तर तुम्ही पाहू शकता डिफरन्स, वेगवेगळे डिफरन्स पानांमध्ये दिसतात. असंच मी सगळ्या पानांना करून घेतले स्ट्रोक्स, म्हणजे बाहेरचे स्ट्रोक्स आतल्या साईडला आणि लाईट ग्रीनचे स्ट्रोक्स बाहेरच्या साईडला. आणि इथे रेडी आहे माझे पहिले 4 मोरपंख. पण नंतर मला असं वाटलं की अरे येल्लो कलर कुठेतरी यायला हवा होता आणि जो मिसिंग आहे. सो ॲक्रेलिकने मी काहीसं असं, म्हणजे नॉट एक्झॅक्ट हार्ट शेप नाही म्हणता येणार, पण मोरपंखामध्ये अशा शेपमध्ये असतात बरेच काही कलर्स कॉम्बिनेशन्स. सो ॲड येल्लो कलर. इथे मी येल्लो कलर पूर्ण आटीच्या आटी, माझ्या आटी पूर्ण पंखांवरती हा मारून झाल्यानंतर त्याला अर्धा 1 तास सुकवायला ठेवलं. आणि हिअर इज द फायनल रिझल्ट. त्याला मी कट करून घेतलं आहे. आता एकदम लाईन टू लाईन कट करून घ्यायचं आहे. काय ना, आपल्याला ती ब्लॅक कलरची आउटलाईन दिसली नाही पाहिजे. आता नॉर्मली सगळ्या माझ्या रांगोळीनुसार मी व्हाईट कलरची रांगोळीची बॉर्डर करते, म्हणजे व्हाईट कलरची रांगोळीची बॉर्डर करते. पण इथे मी व्हाईट कलरची बॉर्डर करणार नाही आहे, कारण मोरपंखाला ना विना बॉर्डरचंच किती सुंदर दिसतं आहे हे. म्हणजे मला तरी एक एंड रिझल्ट खूपच छान वाटला. आणि आम्ही मांडल्यानंतर, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा ते मी मांडून बघितलं तेव्हा ते काहीसं असं दिसतंय. तुम्हाला कसा वाटला हा फायनल रिझल्ट मला नक्की कमेंट बॉक्समधून सांगा. आणि माझे जे हे प्रयत्न चालू आहेत छोट्या छोट्या गोष्टीमधून, ते कसे वाटत आहेत तेही मला कळवा कमेंट बॉक्समधून, की हे कसे वाटत आहेत. वेगवेगळ्या डिझाईन, वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केलेले हे मोरपंख कसे दिसत आहेत ह्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समधून कळू द्या. आमच्या व्हॉट्सअप आणि इन्स्टा चॅनललाही तुम्ही जॉईन होऊ शकता. भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ना मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच मोठ्या आणि व्यवस्थित आणि अगदी स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. अशीच नवीन आयडियासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इथे बघा, एका दिव्याला सेंटरमध्ये ठेवून सुद्धा किती सुंदर दिसतंय. म्हणजे मला जो रिझल्ट हवा होता त्यापेक्षा हा रिझल्ट खूपच छान आहे. अगदी दिव्यासहित सुद्धा छान दिसत होता. आणि जर दिवा नसेल तरी सुद्धा त्याची अरेंजमेंट सुंदर दिसत होती. भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.